हॅलो स्टुडंट, आजच्या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट प्रॉब्लेम आयसोमेट्रिकचं सॉल्व करणार आहोत. ठीक आहे. तर नेक्स्ट प्रॉब्लेम आपल्या स्क्रीनवर दिसतो आहे. सर्वात पहिलं आपल्याला काय प्रोसिजर आहे की त्याचा एक बॉक्स तयार करून घ्यायचा. ठीक आहे. जर समजा डायग्राममध्ये बघितलं आपण तर मग आपल्याला किती दिसतो बघा, 55 + 50 दॅट इज 105. ठीक आहे. आणि हाईट दिसती आपल्याला 55 + 25 म्हणजे 80. ठीक आहे. आणि आपल्याला बेड दिसती त्याची जवळपास 56, राईट. म्हणजे एक 56, 80 आणि 105. ठीक आहे. याचा एक बॉक्स तयार करून घेऊ आपण. ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट. डायग्राममध्ये जर ओरिजिन बघितले आपण तर ओरिजिनच्या या साईडला आपल्याला 56 घ्यायचं आहे आणि या साईडला आपल्याला 105 घ्यायचं आहे. ठीक आहे. तर मग मी या लाईनवर इथं 105 मार्किंग करून घेतो. हे आहे आपलं 105. ओके. आणि या साईडला 56. या साईडला आपल्याला 56 घ्यायचं आहे. हे आहे आपलं 56. इथे घ्यायचं आहे आपल्याला 56. is 1 2 3 4 5. this is 56. ठीक. आणि व्हर्टिकल हाईट आपल्याला गिवन आहे किती, ती जवळपास 55 + 25 म्हणजे 80. ठीक आहे. ती व्हर्टिकल हाईट घेऊन टाकूया 80. ओके. सेम पॅरलल लाईन आपल्याला ह्या साईडला पण घ्यायची आहे. ओके. ठीक आहे. एक बाउंड सरफेस घ्यायचा आपल्याला आता. या साईडला पण तोच सरफेस राहील. ड्राफ्टरची सेटिंग खूप महत्त्वाची आहे, जे की आपल्याला पॅरलल लाईन्स घेण्यासाठी यूज करायचं आहे. ठीक आहे. ओके.
हा झाला खालचा सरफेस. ठीक आहे, हा झाला आपला बाउंड सरफेस. आता डायग्राममध्ये व्यवस्थित बघायचं आहे. फ्रंट व्ह्यू आणि साईड व्ह्यू आपल्याला शो केलेली. ठीक आहे, फ्रंट व्ह्यू ओरिजिन पॉईंट या साईडला असेल, फ्रंट व्ह्यू तुमचा असेल या साईडला. ओके, दॅट इज एक्स डायरेक्शन. ओके, फ्रंट व्ह्यू या साईडला असेल. आता सर्वात पहिलं बघायचं फ्रंट व्ह्यूचा जो बॉटम साईड असणार आहे, तो बॉटम साईड कसा आहे 56. हे बघा, हे 56 आपला. ओके, हे 56 वर आपण मार्किंग करून घ्यायची. कितीची मार्किंग करायची बघा, जवळपास 15 आणि 15 दोन्ही साईडनं. ठीक आहे, आपण तो पोर्शन डार्क करून घेऊया डायरेक्टली, बिकॉज इट्स शोन इन अ फ्रंट व्ह्यू. तो डायरेक्टली आपल्याला फ्रंट व्ह्यूमध्ये दिसतोय. ठीक, तर मग मी हे घेतोय 15 डार्क आणि हे घेतोय आपण 15 ते पण डार्क घेतोय. ठीक आहे, आताची हाईट गिवन आहे आपल्याला. हाईट किती गिवन आहे बघा बरं, टोटल 25 काय दिलेली आपल्याला हाईट दिलेली आहे. तर हाईट घेतोय आपण 25, इथून 1 2 25 डार्क असणार आहे. ठीक आहे, हे 25 डार्क. ठीक आहे, नंतर आपल्याला एक कंप्लीट बाउंड सरफेस देतोय. ठीक आहे, म्हणजे याची जी वरची हाईट आहे, वरची जे कॉर्नर्स आहेत, ते वरची कॉर्नर्स आपल्याला जॉईन करायचे डायरेक्टली. ओके, हा झाला सरफेस फ्रंट व्ह्यूमध्ये. आता फ्रंट व्ह्यूमध्ये बघायचं आपल्याला, तिथं आपल्याला अँगल्स प्रोव्हाइड केलेले. ठीक आहे, नंतर आपल्याला बघायचं आहे बघा, त्याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे 15 अँगल दिलेला आहे, 15 साईड दिलेली आहे, जी की आपल्याला 60 डिग्रीवर घ्यायची आहे. ठीक आहे, आपल्याला 60 डिग्री मोजायची गरज नाही पडणार. तर एक लॉजिक वापरायचं की जे की आपल्याला याचं सेंटर काउंट करून घेऊया. ठीक आहे, 56चा सेंटर येईल आपल्याला 28. ठीक आहे, 56चा सेंटर आपण काढून घेऊया. हा 28. ठीक आहे, ठीक आहे, आपण 10 mm मार्क पण करून घेऊया, कारण 10 mm डिस्टन्स दिलेलं आहे आपल्याला. हे आहे 10 mm. एक इमेजनरी फ्रंट लाईन, ओके. ठीक, ओके स्टुडंट, आता हा सरफेस आपल्याला काढण्यासाठी आपल्याला एक सेपरेट ड्रॉइंग काढायची आहे. मग नंतर आपण मेजरमेंट घेऊया. इथं काढूया आपण. किती डिस्टन्स आहे 56, दॅट इज 56. ओके, वर्टिकल हाईट इज हाऊ मच? वर्टिकल हाईट जी काय असेल ती 25. ओके, सिंपल. आपल्याला फक्त अँगल मोजायचे, त्याच्यामुळे मी रँडमली ड्रॉ करतोय. ओके, टेन डिस्टन्स इथं. ओके, ठीक आहे, इकडून 15 काउंट करायचं आहे. दिस वन इज 15. दिस वन इज 15. ओके, ओके. आता 60 डिग्री काउंट करायचं आहे.
This one is 60 degree. जॉईन करायचे. ठीक आहे. जर रॅन्डमली जर समजा आपण याचं डिस्टन्स काउंट केलं, ते आपल्याला भेटेल नियर अबाउट 5.6 to 7. Okay, this may be count as, this is near about 5.6 mm or 5.7 mm. ओके. आता ते डिस्टन्स आपण इथं काउंट करू. This is vertical height. Okay. This was the projection. Join it on 10 mm line. Fixed it. Okay. सेम डिस्टन्स आपण इथून काउंट करूया. ओके, इट्स नियर अबाउट सेम. दिस विल बी नियर अबाउट it will be 5.7. okay, this is vertical height. And this will be the joint portion. This will be dark. Okay. ठीक है. ओके. आता नेक्स्ट हा पोर्शन झाला तुमचा तयार. नंतर आपल्याला बघायचं साईड व्ह्यूला. साईड व्ह्यूला बघितल्यानंतर आपल्याला कळतं की जी खालचा जो सरफेस आहे, बाउंड सरफेस पूर्ण 55 प्लस 50 दॅट इज 105चा जो बॉक्स आहे 105/25चा बॉक्स, तो बॉक्स कसा दिसतोय आपल्याला पूर्ण डार्क दिसतोय. त्याच्यामुळे मी हा पोर्शन डार्क करून घेतो डायरेक्टली. Okay, this will be the dark portion. Clear? Okay, next. आता फ्रंट व्ह्यूनं जर बघितलं आपल्याला, तर फ्रंट व्ह्यूनं मध्ये आपल्याला एक लाईन दिसते जी की सेंटरपासून पास होणार आहे. आणि आपण इथं सेंटर काउंट केलं आहे. सेंटरपासून किती इथे 15. ओके, so I will count as 15 from center.
here is 7.5 and here is 7.5. Okay, this will be faint, right? Okay, next बॅक सरफेस जर बघितलं आपण तर बॅक सरफेसमध्ये जे 55 आपण मेजरमेंट घेतलेले आहे विच विल बी शोन ॲज अ डार्क इन अ फ्रंट व्यू ॲज वेल ॲज दी डार्क व्यू शो, दॅट्स वाय आय एम डार्क दिस. ओके, नेक्स्ट आय विल काउंट 50 mm फ्रॉम द बॅक साइड, that is here is 50. Okay, and from front view we are seeing the measurement as 12, 15 and this one is 12. Okay, this total is 39. So this total is 56. So 56 minus 39 is near about, no, exactly about 17. Okay, so 17 from both side. दोन्ही साईडने आपल्याला 17 मेजरमेंट टोटल काउंटमध्ये सोडायचं आहे. तर फ्रॉम दिस 8.5. okay, and from this 8.5. okay, I will pass out the projection to the back side. Okay, and darken the portion, the bottom portion of around 50 ची लाईन इथं. okay, okay, from next we are seeing the upper face of a diagram. okay, यानंतर आपल्याला फ्रंट व्ह्यू मध्ये दिसतंय की हे जे मेजरमेंट आहे ते 12 आहे. तर मी हे 12 मार्क करतो इथं. ठीक आहे, हाईट आपल्याला गिवन नाही आहे, त्यामुळं आपल्याला आत्ताच हाईट ड्रॉ करायची नाही आहे. त्याच्यामुळे मी एक फक्त सरफेस ड्रॉ करून घेतो आहे तिथून. ओके, नेक्स्ट यानंतर आपल्याला वरचा सरफेस पाऊंड करून घेऊया. दॅट इज हे आपण 8.5 here. This is also 8.5. ओके, नंतर याचा सेंटर मार्क केल्यानंतर 56चा सेंटर दॅट इज 28 आणि 28ला मार्क करू 1 2 दॅट इज 28 आणि 28 नंतर आपण 15 मार्क करूया, कारण सेंटरपासून काय आहे 15 डिस्टन्सवर 7.5 and this one is 7.5. okay, so next is आता नेक्स्ट वरती पण आपण सेंटर मार्क करून घेतल्यानंतर आपण एक प्रोजेक्शन लाईन घ्यायची जी की या सेंटरला इथं कट होणार. ओके, तर ती लाईन घेतल्यानंतर आपण इथून एक प्रोजेक्शन हाईटला देणार. प्रोजेक्शनला हाईटला दिल्यानंतर या इथं एक बाइंड होणार. इथं एक बाइंड झाल्यानंतर आपण एक लाईन घेतोय. ओके, फ्रॉम दिस dark because this is shown from the
front view. Okay, this is the surface. This is bind here. Okay, फ्रॉम नेक्स्ट आता इथं मार्क करायचं आपल्याला 15. ओके, आणि नंतर 12. ओके, या 12 मेजरमेंटला आपल्याला एंड पॉईंट जॉईन करायचं आहे, जो की हा इथं असेल. ओके, हा झाला 12 पॉईंट. and the projection, horizontal projection here. Sorry. Okay, then after इथं सेंटर पॉईंट आपण काउंट केला आहे. तो सेंटर पॉईंट हे डायरेक्टली जे काही पॉईंट आपण घेतलेले आहेत त्या पॉईंट्सला डायरेक्टली जॉईन होणार. फ्रॉम दिस पॉईंट ऑल्सो. ओके, हा झाला सरफेस तयार आपला. सिमिलरली दिस पॅरलल लाईन इज पासिंग फ्रॉम बॉटम ऑफ दॅट बीम. या बीमपासून बॉटमला पण आपण काय करणार, पॅरलल लाईन पास करणार. ओके, ही येईल डार्क लाईन जे की अप्पर सरफेस ऑफ द बॉडी. ओके, डन. आता याच्या मागचा सरफेस जर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, ही डायरेक्टली लाईन पास होणार मागच्या साईडला. ओके, ही वर्टिकल लाईन्स इथून पास होणार इथं. ओके, क्लिअर. कोणता सरफेस बाकी आहे का आता, जो की फ्रंट व्ह्यूमधून दिसतो आहे आपल्याला. फ्रंट व्ह्यूमधून बघितल्यानंतर ओके, दॅट्स इट. यानंतर आपण मेजरमेंट देऊया. Okay, this is how much? It is 50. This is 55. हे मेजरमेंट पण काउंट केलं आपण. That is vertical height. This was count as 56 and this is how 55. Okay, this was 26.
sorry. Okay. That is 15. This is 15. And this angle is 60. Okay. This is the perfect solution for the 3D diagram isometric. Okay. So thank you very much to all of you.